जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, समर्थ म्हणतात, या सृष्टीचा परमात्मा आपल्याला काहीतरी सांगत आहे. जे आपल्याला बदलता येईल ना ते बदला, जे आपल्याला बदलता येत नाही ना ते स्वीकार करा, आणि जे स्वीकारता येत नाही ना त्यापासून दूर जा. परंतु स्वतःला मात्र शेवटपर्यंत आनंदी ठेवा. या सृष्टीच्या परमात्म्याला या पृथ्वी तलावरचा प्रत्येक जीव आनंदी राहिला पाहिजे, सदा सुखी राहिला पाहिजे असंच वाटत असतं. परंतु मनुष्य मात्र त्या दृष्टिकोनातून तसा वागतो का? तर अजिबात वागत नाही. माणूस नुसते अधर्म करत असतो, क्रूर कर्म तो करत असतो. समर्थ बोलले, तुम्ही भक्तीमध्ये, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये विलीन व्हा. तुमचं पूर्ण दुःख, तुमचं पूर्ण निवारण मग स्वतः परमेश्वर करेल. पण हा मनुष्य कोणाचं ऐकत नाही. स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या स्थितीने जीवन बदलण्याचा प्रयत्न करतो. पण ही सृष्टी अशी आहे की या सृष्टीचा एकमेव नियम आहे. नैसर्गिकरित्या झालेल्या गोष्टी कधीच बदलता येत नाहीत. पण आजकाल माणूस या नैसर्गिक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच ही महामारी, कोरोना यांसारखे आजार या जगामध्ये उद्भवत आहेत. म्हणूनच ही लोकसंख्या एवढी मरत आहे. कारण माणूस अधोगतीच्या मार्गाने जात आहे. आणि ही अधोगती जास्त झाली ना तर या सृष्टीचा नायनाट व्हायला काहीच वेळ लागणार नाही. समर्थ बोलले, आजचा समाज, आजचा मानव अधोगतीला जाण्यास तयार झाला आहे. आणि हे पाप जेव्हा जास्त होईल ना तेव्हा या सृष्टीचा विनाश अटळ आहे. म्हणून समर्थ बोलले की ज्या भगवंताने आपल्याला निर्माण केला आहे ना त्याची तू भक्ती कर, असं भगवंत वेळोवेळी आपल्याला सांगत असतो. पण आपण ऐकतो का? तर अजिबात ऐकत नाही. समर्थ म्हणतात, जो सर्वात आधी क्षमा मागतो ना तो माणूस धाडसी आहे. जो सर्वात आधी माफ करतो ना तो पराक्रमी आहे. आणि जो सर्वात आधी विसरून जातो ना तो या जगातील सर्वात सुखी माणूस आहे. म्हणजेच काय? तर झालेल्या गोष्टी विसरून जाणं म्हणजे सुख आपल्याकडे येणं. आणि ही एक सुखाची व्याख्या आहे. भक्तांनो, या सुखाची प्रचिती तुम्हाला हवी असेल तर झालेल्या गोष्टी, तुमच्या भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, जे काही दुःख तुमच्या पाठीमागे लागलेलं आहे, यातून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर त्या गोष्टी आपण विसरून जायला पाहिजेत. आपल्याकडून जर काही चुकी झाली असेल किंवा आपल्याकडून काही चुका होत असतील तर दुसऱ्यांची क्षमा मागणे हा खूप मोठा मार्ग आहे. म्हणजेच जो सर्वात आधी माफ करतो ना तो तर पराक्रमी आहेच. पण तो पराक्रमी भगवंताचं स्वरूप आहे. कारण या कलियुगातला माणूस कुणाला शक्य होईल तेवढं माफ करत नाही. आणि जो करतो ना तो देवात्मक तुम्हाला प्राप्त होतो. कारण जो चुकी करतो तो अपराधी असतोच. पण जो माफ करतो ना तो खरंच त्या परमेश्वराचं रूप असतो. तर असं आपण आहोत का हे आपण स्वतःच पाहिलं पाहिजे. एखाद्याने चुकी केली ना तर आपण माफ करणं हे खरं दैवत्वाचं उदाहरण आहे. बघा, समर्थ बोलले, आपल्याला एखाद्याचं होता आलं पाहिजे, विणता आलं पाहिजे, मग तो धागा असो किंवा नातं असो. समर्थांनी नात्यांना सुद्धा किती महत्त्व दिलेलं आहे. माणसाचं नातं माणसाशीच निर्माण झालेलं असतं. आणि याच्यामुळेच माणसासोबत नाती जपण्यासाठी कधी कधी माणूस स्वतःलाही विसरून जातो. पण स्वतःची आठवण ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण स्वतःची आठवण ठेवतो ना तेव्हा आपण देवालाही विसरत नाही. देवाची पण आपण सेवा करतो. आणि ही देवाची सेवा करायची असेल ना तर आपलं अंतःकरण शुद्ध असावं लागतं. आणि हे अंतःकरण शुद्ध केव्हा होईल? तर समर्थ बोलले की जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये विलीन होऊन जाऊ. आणि या भक्ती मार्गामध्ये सर्वात महत्त्वाचा उपदेश म्हणजे
आपली उपासना आहे. जर आपली उपासना रोजच असेल ना, तर खरंच या भक्ती मार्गाचा आनंद गगनात मावेनासा होईल. खरं सद्गुरू सांगतात, रानात खत, बाजारात पद आणि नात्यात एकमत असणाऱ्यांचा संसार नेहमी सुखाचा होतो. बघा, काही लोक असतात की ज्यांचं समाजामध्ये एक नाव निर्माण झालेलं असतं. म्हणजेच त्या व्यक्तीने जरी चुकीचं कार्य केलं तरीही लोकांनी त्याला म्हणावं, नाही रे बाबा, हा व्यक्ती असा वागू शकत नाही. त्या व्यक्तीवर मला विश्वासच बसत नाही की हा व्यक्ती असा वागला असेल. भक्तांनो, असं आपलं कार्य समाजामध्ये असलं पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये एकमत म्हणजेच समर्थ बोलले की आपलं सहकुटुंब असतं, आपली फॅमिली असते. आपल्या फॅमिलीमध्ये एकमेकांचं पटत नाही, आई वडिलांचं पटत नाही, मुलांचं आणि आई वडिलांचं पटत नाही, भावा भावांचं पटत नाही, भावा बहिणींचं पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाही. कारण अहंकारी राक्षस आपल्यात बाहेरून येतात आणि आपल्या घरामध्ये विष घालतात आणि मग आपल्या घरामध्ये भांडण व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्याकडे राहतं ते फक्त दुःखच. आणि मग सुखाचा शोध घेता घेता माणूस म्हातारा होतो, पण आपल्याला सुख काही मिळत नाही. पण भक्तांनो, समर्थ बोलले की आपण जर उपासनेमध्ये राहिलो ना, तर आपल्या घरामध्ये अजिबात भांडण होणार नाहीत. कारण घरातील सर्व मंडळी सद्गुरूंच्या चरणी असतील आणि जेव्हा सद्गुरूंचे विचार आपल्या सर्वांना लाभतील ना, तेव्हाच खरा सुखाचा आनंद आपल्या घरामध्ये असणार आहे. म्हणजेच आपल्या घरातील सर्व मंडळी एकजुटीने असतील आणि असा संसार नेहमी सुखाचा होतो. आपल्या संसाराला कोणताही काळा डाग लागत नाही. बघा, एक काठी असते आणि ती काठी जर एका माणसाला आपण तोडायला सांगितली तर ती काठी पटकन तोडली जाते. पण अशाच जर 7-8-10 काट्या एकत्र असतील तर त्या काट्यांचा बंडल तयार होईल आणि जर तो बंडल एखाद्या माणसाला तोडायला दिला तर तो बंडल त्याला तुटला जात नाही. अगदी तसंच आहे. समर्थ बोलले, जर आपलं कुटुंब एकजूट असेल ना, तर कोणत्याही दुश्मनाची आपल्यावर आक्रमण करण्याची हिंमत त्याची कधीच होणार नाही. कारण जेव्हा सगळे एकजूट असतात तेव्हा आपलं कुटुंब खूप मजबूत असतं. समर्थ म्हणतात, माणसाने किती जरी निरूपणं ऐकली ना आणि किती जरी भक्ती मार्ग केला ना, पण ज्याला सुधारायचं आहे तोच माणूस सुधारतो. म्हणजे काय, तर कोणी सांगण्यानं कुणी सुधारतो असं अजिबात नाही. ज्याला भक्ती मार्ग आवडला ना, ज्याला समर्थांचे चरण डोळ्यासमोर दिसले ना, तर नक्कीच योग्य त्यावेळी तो माणूस सुधारतो. समर्थ बोलले, गुंठा गुंठा करून काहीच होत नाही. जाताना सोबत कोणी काहीच घेऊन जात नाही. कितीही बाण टोकरले ना तरी आपली भूक कधी संपत नाही. म्हणतात ना, माणसानं दिलेलं पुरत नाही आणि देवानं दिलेलं सरत नाही. पण या कलियुगात माणसांची जमिनीसाठी खरं तर किती भांडणं होतात. बहीण भावाची भांडणं होतात. आजच्या काळामध्ये 50% तर बहीण भाऊ एकमेकांशी बोलत नाहीत. का बोलत नाहीत? तर फक्त या धनसंपत्तीमुळे, जमिनीमुळे त्यांच्यात वाद होतात. पण समर्थ बोलले की माणूस मेल्यावर त्याने कमावलेली, त्याने मिळवलेली संपत्ती, प्रॉपर्टी कधीच कामी येत नाही आणि तरी सुद्धा माणूस ऐकत नाही. ही आजची शोकांतिका आहे आणि ही शोकांतिका खरं तर त्या परमेश्वराला या गोष्टींचं खूप दुःख होतं. माणसाला सर्व काही माहीत असून सुद्धा या गोष्टींचा उपयोग तो स्वतःसाठीच करत आहे. म्हणजे तो मेल्यावर स्वतःवरती काहीच घेऊन जाणार नाही, हे त्याला माहीत सुद्धा आहे. आणि हे माहीत असून सुद्धा तो क्रोधकारक वागत आहे, हिंसा करत आहे. हे चुकीचं आहे आणि हे जोपर्यंत त्याला समजत नाही ना, तोपर्यंत हा भक्ती मार्ग तुम्ही कितीही करा, याचा काहीच फायदा होणार नाही.
ही काळी आई आहे ना, म्हणजेच ही जमीन आहे ना, ती इथेच राहणार आहे. पण आपण इथे राहणार नाही आहोत. हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. मेल्यावर आपलं सातबाऱ्यावर सुद्धा नाव राहणार नाही. नशिबात आहे ना त्यापेक्षा जास्त कधीच भेटत नाही. हे माणसाने लक्षात घ्यायला हवं. ज्याच्याकडे सगळं काही आहे ना, त्याला सुखाचे 2 घास खाता येत नाहीत. बघा, समर्थ बोलले, ज्यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे तर त्यांना दात नाहीत, तर काहींना शरीराचे अनेक त्रास आहेत. साखर कारखान्याचा मालक असून सुद्धा त्याला साखर खाता येत नाही. सपक चहा त्याला प्यावा लागतो, कारण त्याला शुगर आहे. या जगाची ही परिस्थिती आहे. पण समर्थ बोलले, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. हा तुझा स्वभाव तू बदलून घे. हा तुझा स्वभाव तू सुधरून घे, तरच या भक्ती मार्गामध्ये तू विलीन होऊन जाशील. समर्थ म्हणतात, जपून राहा माणसा, कारण हा मनुष्य जन्म पुन्हा कधीच मिळत नाही. भक्तांनो, हे समर्थांचे आपल्यासाठीचे बोल आहेत. समर्थ किती वेळा आपल्याला सांगतात की आपलं आयुष्य खूप अनमोल आहे. वेळ सुद्धा खूप अनमोल आहे. हे आयुष्य मात्र असं चालत राहणार आहे. पण तू एकदा का गेलास ना, तर परत तू या पृथ्वीच्या स्वर्गावर कधीच येणार नाही. म्हणून एकदा आलाय ना, तर आयुष्याचं भलं कर, कल्याण कर, तू आनंदी राहा, सर्वांचं कल्याण कर. हेच तुझं भाग्य आहे आणि ते परमेश्वराला सुद्धा आवडतं. समर्थ आपल्याला म्हणतात, आतापर्यंत केलेल्या कर्माचे भोग तू भोगले आहेस, पण आता तरी तू चांगले कर्म कर, कारण या चांगल्या कर्माची तुला गरज आहे. पुढे या गोष्टींची तुला गरज पडणार आहे. समर्थ म्हणतात, जर तुम्ही कष्ट कराल ना, तर तुमच्याकडे पैसा वाढेल, पण जर तुम्ही गोड बोलाल ना, तर तुमची ओळख होईल, आणि जर तुम्ही इतरांचा आदर कराल ना, तर तुमचं नाव वाढेल. आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात. आपल्या घरात लहान भाऊ असतो, लहान बहीण असते, आणि माणूस छोटा असतानाच त्याच्यावर संस्कार केले जातात. मुलांवर संस्कार केले जातात. पण काही मुलं अशी असतात की आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर करत नाहीत. त्यांना वेगवेगळे शिवीगाळ करतात. म्हणजेच त्याचा परिणाम काय होतो, तर त्यांचं पाप त्यांच्या आईवडिलांवरती येतं. याचं कारण काय, असा आपल्याला प्रश्न पडला असेल. तर समर्थ बोलले, आपला मुलगा जेव्हा असं काही अपराध करतो, तेव्हा समाज काय म्हणतो की हा याचा मुलगा आहे. समाज असा म्हणत नाही की या मुलाने अपराध केलेला आहे, तर समाज फक्त असाच म्हणतो की अमुक अमुक व्यक्तीच्या मुलाने हा अपराध केला आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या मुलांना जपा, आपल्या मुलांना योग्य संस्कार करा, कारण ज्याप्रमाणे मुलांना शिक्षणाची गरज आहे ना, अगदी त्याप्रमाणेच मुलांना चांगल्या संस्काराची सुद्धा गरज आहे. आणि हे सुसंस्कार फक्त या भक्ती मार्गामध्येच आहेत, या उपासनेमध्येच आहेत. जोपर्यंत आपली उपासना रोज होत नाही ना, तोपर्यंत आपला भक्ती मार्ग पूर्णत्वास जाणार नाही. सद्गुरू बोलले की ज्यांना सोडून जायचं आहे ना, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सोडून जाणारच आहे. पण ज्याला खरंच साथ द्यायची आहे ना, ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली साथ देते. या कलियुगामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला खूप सारे अनुभव येतात की एखादी परिस्थिती आपल्यावर कशी ओढावते. आणि बघा, आपल्याला गोड गोड बोलणारे मित्र असतात, आपला मित्र परिवार असतो, आणि ज्यावेळी आपल्याला संकट येतं ना, त्यावेळी त्यांचा खरा चेहरा आपल्या समोर येतो. आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो आणि हॉस्पिटलमध्ये असताना आपण एक विचार करतो की चला मित्रांकडून काही मदत होते का, असं म्हणून जेव्हा आपण त्यांना फोन करतो, जेव्हा आपण त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो, तेव्हा प्रत्येक जण काय म्हणतो की आता मी खूप गडबडीत आहे, आता माझ्याकडे पैसे नाहीत.
तेव्हा खरं तर माणसाला समजतं की आपल्या जवळचा कोण आहे. समर्थ बोलले, ज्यावेळी आपण दुसऱ्याला मदत करतो ना, त्यावेळी समोरचा आपल्याला मदत करतो. म्हणजेच काय, तर दुसऱ्यांकडून मदतीचा हात घेण्यापेक्षा ना, आपण दुसऱ्याला मदत करावी. आपण दुसऱ्याला मदत करणारे व्हावे. म्हणजेच संकटाच्या काळी एखादा माणूस जेव्हा त्याला मदत करतो ना, तेव्हा तो देव आहे, तो देवापेक्षाही जास्त होतो. कारण तो देव समजला जातो. आणि जो मदत घेणारा असतो ना, तो साक्षात त्या व्यक्तीला देव समोर ठेवून पाहतो. त्यावेळी फक्त पैशांची गरज नसते, तर त्या केलेल्या मदतीमधून आपली माणुसकी देखील कळून येते. आणि असंच आपल्याला जेव्हा संकट येतं ना, तेव्हा माणसातला देव कुठे आहे ना, तेव्हा तो परमेश्वर आपल्याला खरं रूप दाखवतो. समर्थ म्हणतात, आपलं जीवन इतक्या इमानदारीने जगा की तुमच्या मुलांना शिकवण देण्यासाठी दुसऱ्या कुणाची उदाहरण द्यायची गरजच पडली नाही पाहिजे. म्हणजेच जर आपली मुलं आपल्या आचरणामध्ये असतील ना, सद्गुरूंच्या चरणामध्ये असतील ना, तर कोणीही म्हणावं की हा याचा मुलगा आहे, किती छान आहे, किती संस्कारशील आहे. जरी आपला मुलगा शिक्षणामध्ये कमी असला ना, तरी सुद्धा चालेल, पण सुसंस्कारामध्ये तो टॉपलाच असला पाहिजे. आणि ही आजची काळाची गरज आहे. वयाने कोणीही कितीही लहान मोठा असू द्यात, पण वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह आणि आदर असतो. समर्थ बोलले, माणूस वयाने मात्र मोठा होत जातो, पण एक दिवस त्याचा काळ संपतो आणि तो मरून जातो. माणूस वयाने मोठा असला तरी चालेल, पण वयाने मोठा असला म्हणजे तो माणूस श्रेष्ठ असतो का? तर अजिबात नाही. बघा, या कलियुगामध्ये श्रवणाला बसणारी छोटी छोटी मुलं आहेत. आपल्या घरातील जी छोटी छोटी मुलं आहेत, जेव्हा त्यांच्या वाणीतून भगवंताचे शब्द पडतात ना, श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू, तेव्हा आपल्याला किती आनंद वाटतो. पण आजच्या मुलांच्या वैखरीमध्ये फक्त शिवीगाळच आपल्याला दिसून येते. अहंकारी राक्षसी वृत्ती असते. पण जेव्हा आपल्या मुलांच्या वैखरीमधून त्या भगवंताचे गोड शब्द पडतात ना, त्या लहान वयातील मुलांच्या कपाळी असलेला समर्थांचा लाल टिळा पाहून समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये जे तेज निर्माण होतं आणि ते तेज आपल्या मुलांच्या डोळ्यांमध्ये असतं. हा आनंद खरं तर प्रत्येक आईवडिलांना हवा असतो आणि आजच्या काळात याची खूप गरज आहे. समर्थ बोलले, विश्वास आणि आशीर्वाद कधीच दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. बघा, आपल्याला कोणीतरी विचारतं की तुझा परमेश्वरावर विश्वास आहे का? तेव्हा आपण आहे म्हणतो आणि म्हणूनच आपण त्या परमेश्वराच्या चरणापाशी असतो आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीशी असतात. पण तो विश्वास आणि सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला दिसतात का? तर अजिबात आपल्याला दिसत नाहीत. पण त्याची प्रचिती आपल्याला नक्कीच येते, पण समोरच्याला मात्र ती प्रचिती समजत नाही. समर्थ बोलले, आपला विश्वास जर भगवंतावर असेल ना, तर त्या भगवंताचा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीमागे असतो आणि तो आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेच. परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करणं हे फक्त त्या परमात्म्याचं काम आहे, श्रीरामांचं काम आहे. या जगामध्ये अशी कोणती जागा नाही की त्या ठिकाणी श्रीराम नाहीत, माझा परमात्मा नाही. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी या सर्वत्र ठिकाणी माझा परमात्मा संपूर्ण भरलेला आहे, अथांग भरलेला आहे. समर्थ म्हणतात, आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. त्यामुळे आपले दुःखाचे डोंगर सहजपणे विरळ होतात. म्हणजेच दिवसभरात काही गोष्टींमुळे आपण भरपूर वेळा दुःखी होतो. काही छोट्या गोष्टी असतात
आणि त्या छोट्या गोष्टींचं दुःख आपण खूप मोठं करतो. पण त्यावेळी आपल्या भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरून आपण नवीन भक्ती मार्गात सुरुवात करायला हवी. समर्थ म्हणतात, माणसाला दुसऱ्याचे दोष सहज दाखवता येतात, पण दाखवणारे आपण कसे आहोत ना, आपण काय करतो हे मात्र त्याला कधीच माहीत होत नाही आणि तो ते मात्र विसरतो. म्हणजेच माणूस दुसऱ्यांच्या चर्चा करण्यामध्ये, दुसऱ्यांची सुखदुःख काही गोष्टी असतील त्या पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असतो. दुसऱ्यांची चर्चा करणं यातच त्याला आनंद वाटत असतो. पण सद्गुरू सांगतात हे चुकीचं आहे. आपण दुसऱ्यांकडे लक्ष न देता फक्त आपल्याकडेच लक्ष द्यायला हवं. स्वतःच्या दोषांकडे आपण लक्ष द्यायला हवं. आपल्या भक्ती मार्गाकडे आपण लक्ष द्यायला हवं. समर्थ बोलले, देव बनून राहणं सोपं नाही. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर लोक सुद्धा आपल्याला वाळीत टाकतात. हे आजच्या कलियुगाची रीत आहे. पण आपण एवढं सुद्धा ढिल्ल राहू नये की दुसऱ्याने आपला फायदा घ्यावा. म्हणजेच जशी परिस्थिती असेल ना तसंच माणसाने वागायला हवं. समर्थ म्हणतात, आपल्या आयुष्याची पिशवी कायम थोडी तरी रिकामी असायलाच हवी. कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. म्हणजेच भक्तांनो, काही सज्जन मंडळी आहेत, भाविक आहेत, ते भगवंताला मला फक्त थोडी धनसंपत्ती दे, मला फक्त थोडी धनसंपत्ती दे असं वारंवार निवेदन ठेवत असतात. पण समर्थ बोलले की माणसाने भगवंताशी मागणं काय मागायला हवं, तर हे भगवंता, मला एवढं सुख दे की माझं पोट भरेल, मी व्यवस्थित जगू शकेल, माझं शरीर निरोगी राहील. मला एवढं सुद्धा तू देऊ नकोस की समोरच्या माणसाचा त्याच्यावर क्रोध निर्माण होईल, ते वाईट नजरेने मला पाहू लागतील. म्हणजे समर्थ म्हणतात की माणसाने परमेश्वराकडे काय निवेदन मागायला हवं की माझं पोट भरेल, मला सुख मिळेल, फक्त मला एवढंच दे, मला आधी काही जास्त देऊ नकोस. कारण अति झाल्यानंतर या सृष्टीचा नियम आहे की अति तेथे माती. कोणतीही गोष्ट अति झाल्यानंतर नेहमीच तिथे माती होते आणि ही माती मला करून घ्यायची नाही. समर्थ बोलले, असे निवेदन माणूस भगवंताकडे मागतो का, तर अजिबात मागत नाही. थोडं काही मागायचं असेल तर तो जास्तच मागतो. ही आजची पद्धत आहे, या कलियुगाची पद्धत आहे. माझ्यापेक्षा तू मोठा का तुझ्यापेक्षा मी मोठा, यातच माणसाची बर्बादी अटळ आहे. आणि या सर्व गोष्टी फक्त क्षणिक सुखासाठी आहेत. माणसाला न मिळालेल्या अपेक्षांची, न मिळालेल्या गोष्टींची ओढ कधीच आनंदी राहू देत नाही. कारण का, तर सद्गुरू सांगतात की जे तुला मिळालं आहे ना ते तुझं आहे असं समज, पण जे तुला मिळालं नाही ना ते तुझं नाही, त्याच्यावर फक्त दुसऱ्याचा अधिकार आहे असं समजून तू जीवन जग. असं समजून तू तुझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण कर. तुझ्याकडे ज्या गोष्टी नाहीत ना त्याच्या मागे तू लागत राहिलास ना तर तुझ्या जीवनामध्ये फक्त दुःखच निर्माण होईल आणि दुःखाशिवाय तुला काहीच भेटणार नाही. आणि यामुळेच तू तुझ्या सुंदर आयुष्याची माती करशील. भगवंताने ज्या गोष्टी तुला दिल्या आहेत ना त्या गोष्टींचा तू मनापासून स्वीकार कर. त्या गोष्टींमध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कर आणि तोच आनंद तुला भगवंताकडे पोहोचवेल. त्या भगवंताची प्रचिती तुला करून देईल आणि त्यामध्येच तुला समाधानाची प्राप्ती मिळेल. तुझ्या आयुष्यामध्ये सुख दुःख किती आहेत ती पाहण्याची गरज नाही, तर जगणाऱ्याची नजर सांगते की सुख फक्त एक आभास आहे आणि ते सुख शोधण्यासाठी हा आपला जीवनाचा सारा प्रवास आहे. म्हणजे समर्थ बोलले, तू किती गरीब आहेस, तू किती श्रीमंत आहेस हे कोणी पाहत नाही, हे कोणीच बघत नाही, पण तुझ्या चेहऱ्यावरचा भाव लोकांना सांगत असतो.
समाजाला सांगत असतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, पैशामुळे तू सुखी होशील असं तुला वाटत असेल, पण पैशामुळे तुझ्या मनातील मानसिक दुःख मात्र कधी सुखी होणार नाही. हे तू लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच क्षणिक सुखासाठी जीवाची घालमेल न करता परमोच्च आनंदासाठी, आत्मिक सुखासाठी आपल्या जीवाची ओढाताण असली पाहिजे. समर्थ म्हणतात, तुझ्या वाट्याला जे काही आलं आहे ना ते सर्वश्रेष्ठ आहे. तुझ्याकडे जे आहे ना ते मिळवण्यासाठी आज कितीतरी लोकांची ती स्वप्ने आहेत. हे तू लक्षात घेतलं पाहिजे. तू तुझ्या मनाचा राजा आहेस, त्यामुळे तू जे जगतो आहेस ना ते योग्य पद्धतीने जग. सुखी समाधानामध्ये जग. कोणतीही अपेक्षा करू नकोस. जेव्हा तुझ्यामध्ये कमी असेल ना तेव्हा तो भगवंत नक्कीच तुला मदत करेल. तो थोडं मागितलं ना तर तुला काही पटीने तो नक्कीच देईल. याची काळजी तू करू नकोस. भगवंताचे आशीर्वाद नक्कीच तुझ्याकडे राहतील. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या पृथ्वीचा नियम आहे आणि या पृथ्वीचा नियम ही लोक टाळायला बघत आहेत. पण हे कधीही लक्षात ठेवा, माणूस मोठा झाला ना की तो बालपण विसरतो. लग्न झालं ना तर आई वडिलांना विसरतो. मुलं झाली की तो भावंडांना विसरतो. श्रीमंत झाला की गरिबाला विसरतो आणि म्हातारा झाला की मग विसरलेल्यांना आठवतो. म्हणजेच समर्थ बोलले, माणूस जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, जवानीमध्ये ताकद आहे, तोपर्यंत सर्वांना विसरून जातो. पण जेव्हा तो काठीवर येतो ना तेव्हा सर्वांची त्याला आठवण होते आणि तेव्हाच माणूस म्हणतो की आता मला सर्वांचा आधार हवा आहे. पण तेव्हा मात्र आधार द्यायला कोणीही तयार नसतं. म्हणून जर तुमच्याकडे आता धनसंपत्ती असेल तर ती संपत्ती चांगल्या कार्यासाठी खर्च करा. गरजूंना मदत करा, गरिबांना मदत करा, निसर्गामध्ये झाडे लावा, मुक्या प्राण्यांची मदत करा. हीच खरी माणुसकी आहे. हाच खरा धर्म आहे आणि हाच खरा परमेश्वर आहे. बाकी या क्षणिक सुखांमध्ये अजिबात काही तथ्य नाही. समर्थ म्हणतात, जेव्हा तो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघशील ना तिथेच तुला माझा परमेश्वर दिसेल. बाकी सगळं काही व्यर्थ आहे. समर्थ म्हणतात, ज्या चांगदेवाने हजारो वर्षे तपश्चर्या केली आणि एका छोट्याशा मुक्ताईने त्याला पूर्ण देहाचा, या सृष्टीचा अभ्यास करून दिला. म्हणजे समर्थ बोलले, आपण ज्या गोष्टीची भक्ती करतो, ज्या गोष्टीत आपण लीन होऊन तिथे भक्तिमय होतो, पण ती भक्ती जर अहंकाराला सोडून असेल ना तरच ती भक्ती आपल्यामध्ये देवत्व निर्माण करते. आणि जर आपल्या भक्तीमध्ये अहंकार असेल ना तर तुम्ही कितीही उपासना करा, कितीही भक्ती करा, कितीही सत्संग करा, कुठेही जा, या जगामध्ये पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुम्ही कुठेही जा, पण तुमची भक्ती कधी श्रेष्ठ होणार नाही. कारण समर्थ बोलले, अहंकार माणसाला सगळ्याच गोष्टीमध्ये भिकारी बनवतो. तो भगवंत आपल्या देहामध्ये आहे, माणसांमध्ये आहे, प्रत्येक सजीवांमध्ये आहे. तुम्ही जेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावर हसू निर्माण कराल ना ती तर खरी आपली भक्ती आहे. पण आजकाल माणसाने खऱ्या भक्ती मार्गाचे कर्मकांड करून ठेवलेले आहेत. आपल्याला कोणी काहीही सांगतं, अशी भक्ती करा, तशी भक्ती करा, देवाच्या नावाने 4 पायांचा बळी द्या. तर भक्तांनो, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. या अंधश्रद्धांना आपण आळा बसूया. समर्थ बोलले, खरा भक्ती मार्ग म्हणजे माणसाने माणसातला देव पाहणे आणि माणसाने माणसातली माणुसकी जागी करणे. हाच तर खरा परमार्थ आहे आणि हाच तर माझा भगवंत आहे. भक्तांनो, आपल्या सर्वांचं चांगलं होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं सगळं काही तो परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास आपल्या मनात असला ना
तर आपल्या आयुष्यातील येणारा प्रत्येक क्षण हा आपल्या आत्मविश्वासाचा असेल. म्हणजेच काय, तर आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. देवाने आपल्याला सगळं काही दिलं आहे, फक्त ते आपल्याला सापडलं पाहिजे. मग आपलं आयुष्य बघा किती सुंदर होईल. समर्थ बोलले, या जगामध्ये ना त्या परमेश्वराने आपल्याला सुखी जीवन जगण्यासाठी सर्व काही दिलेलं आहे. बघा, आपल्याला सद्गुरू सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपण देण्याची सवय लावून घेतली ना, तर आपल्याकडे येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो, वेळ असो किंवा धन असो. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्यांच्याकडे धन आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी धर्म केलाच पाहिजे, दुसऱ्यांची मदत केलीच पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्या हातून मदत होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला येणं कदापि शक्य होणार नाही. म्हणजेच समर्थ बोलले, आपल्या हातातून काही चांगले कर्म होतील ना, तेव्हाच आपल्यावर त्या परमेश्वराची कृपा होईल आणि आपलं सर्व काही धन दौलत या सगळ्या गोष्टी तुम्हाला न मागता मिळतील आणि हीच भगवंताची कृपा आहे. समर्थ म्हणतात, आनंद वाटणाऱ्याच्या उंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत. या गोष्टी माणसाने लक्षात ठेवायला हव्यात, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान त्या परमेश्वराकडून लाभलेलं असतं. ही गोष्ट माणसाने लक्षात ठेवायला हवी. जे भाविक असतात, जे सज्जन असतात ना, ते भरपूर वेळा परमेश्वराकडे मागणं मागत असतात. देवा मला हे द्या, ते द्या, आणि मग बघा, तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो आनंद तो परमेश्वर कधीच रिकामा होऊ देत नाही. समर्थ बोलले, तुम्ही मनामध्ये एक विचार करू शकता की ज्या भगवंताने आपल्याला निर्माण केलं आहे, आपण कोण होतो, आपण काय होतो, आपल्याला माहीत आहे का? तर अजिबात नाही. पण त्या भगवंताच्या चरणामध्ये, भगवंताच्या उपासनेमध्ये जो लीन होतो, जो तल्लीन होतो ना, त्याच्यावर त्या भगवंताची थोडी वेगळीच कृपाशक्ती असते. आणि ही थोडी वेगळी कृपाशक्ती म्हणजे आपले आई वडील जसे आपल्यावर कृपा करतात ना, आपल्यावर प्रेम करतात ना, पण आपल्या मित्रांवर जेव्हा प्रेम करायला जातात तेव्हा त्यांचं थोडं प्रेम कमी होतं. म्हणजेच आपले आई वडील आपल्या मुलांवर दुसऱ्यांच्या मुलापेक्षा थोडं जास्तच प्रेम करतात. अगदी तसंच जेव्हा आपण त्या भगवंताच्या जवळचे होतो तेव्हा तो भगवंत आपल्यावर सुद्धा असंच प्रेम करत असतो. तुम्ही झोपेमध्ये असाल, तुम्ही कुठे कामावर असाल, मग तुम्ही कुठेही असाल, तर तो भगवंत नेहमीच आपल्या सोबत असतो. आणि भगवंताचं नामस्मरण करणं ही काळाची गरज आहे आणि हे आपलं काम आहे आणि हेच काम आपल्याला करायचं आहे. समर्थ बोलले की बाकीच्या आनंदापेक्षा ना स्वतःच्या प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. म्हणूनच म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.